नमस्कार, मी मनीषा। आज बघा आपण करणार आहे सुक्कं चिकन। त्यासाठी बघा मी इथे कढई ठेवली आहे। सुक्कं चिकन फक्त कांदा टोमॅटोमध्ये करणार आहे। त्यासाठी मी इथे कढई ठेवली आहे। कढईमध्ये बघा 2 ते 3 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल चांगलं तापून घ्यायचं आहे। कढईतलं तेल चांगलं तापून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे उभा चिरलेला कांदा। हे 2-3 मोठे मीडियम साईजचे कांदे, थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि कांदा तर छान लाल परतून घ्यायचा। मग त्याच्यामध्ये एक टोमॅटो चिरून टाकायचा। ह्याला वाटण वगैरे काही लागत नाही। टोमॅटो चांगला सॉफ्ट झाला की त्यामध्ये आता आपल्याला चिकन टाकायचं आणि चिकनही स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता ते चिकन चांगलं परतून घ्यायचं, त्याचा रंग बदलसपर्यंत। त्याच्यावर जरा झाकण ठेवलं होतं। आता बघा झाकण उघडल्यावरती चिकनचा पूर्ण कलर बदलला। आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ। हळद, लाल तिखट, धना पावडर आणि हा आहे बघा लकीचा चिकन मसाला, तो टाकून त्यात मीठ टाकायचं आहे। आता ते चांगलं एकत्र परतून घ्यायचं आणि बघा आता परतल्यावर कसं दिसतंय। तर त्यावरती आपण एक 5 मिनिटं झाकण ठेवू आणि गॅस बारीक करू। आता पूर्ण चिकन आपल्याला असं झाकण ठेवूनच करायचं। त्याला आपोआप पाणी सुटलेलं आहे, त्याच्यामध्ये अजिबात मी काही टाकलेलं नाही आहे। पाणी सुटलं आहे बघा झाकण ठेवल्यामुळे। आणि आता त्याला असं झाकण ठेवूनच आपल्याला पूर्ण शिजवायचं आहे। त्याला पाण्याची गरज लागत नाही किंवा कुठले वाटण वगैरे नाही। आता तयार झाले, त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकूया। तयार आहे सुक्कं चिकन बिना मसाल्याचं।